हिमोग्लोबिन कमी आहे तुमचं, तर तेच आपण नॉर्मल करून ठेवलं की तुमचा प्रॉब्लेम सॉल्व. बाकी तुम्हाला काय त्रास होते सांगा आता. नाहीतर चक्कर येते आधी. ते B12D3 बघून घ्या यांचं, तेच कमी आहे. आणि मानेपासून खूप दुखतं ना, त्याच्यामुळे चक्कर येते असं डॉक्टर म्हणतात. कसे मणक्यांमध्ये स्पेस रेड्यूस होण्यासाठी कमतरता कशाची लागते, तर एक तर B12D3 आणि कॅल्शियमची. कॅल्शियम अब्झॉर्प्शनसाठी विटॅमिन डीची गरज असते, ते आपल्याकडे कमी आहे, त्याच्यामुळे एवढी चक्कर त्रास होतोय. तर तेच आपण वाढवलं की तुमचा प्रॉब्लेम सॉल्व. तर तेच किती आहे ते बघून घेऊत आणि त्याच्यानुसार मग ठरवू. हे चांगले चाललं. जिथे 100% रक्तपुरवठा पाहिजे तिथे 80% होतोय. म्हणजे आता यांच्या वयाच्या नुसार हे चांगलंच आहे. VO2 max इज अ सिंगल प्रेडिकेटर फॉर क्वांटिटी ऑफ लाईफ. हे 35 ml पर kg पर मिनिट पाहिजे. बायकांमध्ये ते 30 ml पर kg पर मिनिट असलं तरी चालतं. तर हे कसं कॅल्क्युलेट करतात, तर मेट व्हॅल्यू इंटू 3.5. आता मेट व्हॅल्यू किती आहे, 8.5 इंटू 3.5 म्हटलं तर जवळजवळ ते 30 ml पर kg पर मिनिट येतं आहे, जे की बायकांमध्ये 30 ml नॉर्मल आहे. म्हणजे त्यांचं VO2 max चांगला आहे, म्हणजे हृदयाची काम करण्याची क्षमता चांगली आहे. हे रक्त कमी आहे, B12D3 कमी आहे, म्हणून प्रॉब्लेम होतो. तर तेच इम्प्रूव्ह करून दिलं की तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. फक्त सर एकदा बघून घ्या यांचं B12D3. हार्ट वाईज तर एकदम चांगलं आहे. सांग हां, बोल, तुला काय सांगायचंय बोल, मी तुला सांगते, प्रश्नाचं उत्तर देते तुझ्या, बोल. चक्कर झोपेतून उठल्यानंतर येते का? मला सारखीच चक्कर येते. मान खूप दुखते, त्याच्यामुळे मग हे इकडचा भाग आणि डोक्यातले शिरा भाग इथून म्हणजे दुखतं असं होतं, त्यामुळे चक्कर येते. 3च औषध येते, सांगायचं मला 7 दिवसात किती फरक आहे.